नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते नमस्ते गरुडारूढे कोलासूर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मणी महालक्ष्मी नमस्तुते. श्री गणेशायन्मा श्री गुलदेवतायन्मा ओम श्री महालक्ष्मी भ्योन्महा. ओम नमोजी आद्या वेदपती प्रद्या बुद्धीच्या नायका सकळ विद्यांच्या कारका. नमस्कार तुझ एका करी कार्यारंभी. नमो शारदे ब्रह्मनंदिनी सर्व ब्रह्म विद्यांची तू स्वामिनी सर्व ब्रह्मदिकांची जननी प्रणवरूपिणी तुझं नमन. तू मुकासी करसी वाचाळ पंगोसी लंगवसी अचळ ऐसी कृपा तुझी सकळ महालक्ष्मी तुझं नमन. ब्रह्ममुखी सरस्वती स्थापिली तुवा निश्चिती तेव्हा ब्रह्मा तेव्हा वेदाप्रती उच्चारिता झाला. शिव सूर्य शक्ती गणपती विष्णू तुझी दहालासी निश्चिती तुझी पंचायतन आकृती तुझ लागी नमन करी. श्रीदत्त वशिष्ठ वाल्मिक व्यास नारद शुकादिक पंचायतन भक्त अनेक यांनी नमिले सर्वदा असुदीची ही स्तुती जाण त्या लक्ष्मीशी करून नमन करीत असे स्तुती आरंभून भक्तिभावे करून या जय भक्त भव दुःख विनाशिके भक्त पालके दुष्टांतके उत्पत्ती स्थिती संहारिके जय लक्ष्मी तुझं नमन. तू अनंत अवतार धरून दुष्टजना करीसी शासन आणि भक्तांचे करी रक्षण आनंदे करीसी लक्ष्मी तू नमन असो. गुरुवरा सुख निदान तो गुरुराया स्मरू त्या पवित्र चरणा चित्तशुद्धी होईल. लक्ष्मी जे शरण येती तू ते त्यांच्या नासीशी तू दुःखाते आता प्रसन्न हो आम्हा ते. शरण आलो तुझ लागी तू सकळ जगाची माता चराचरी असे तुझी सत्ता ईश्वरी विश्वाची ईश्वरी सर्वथा आम्हा लागी प्रसन्न हो. लक्ष्मी लजे महाविद्ये श्रद्धे पृष्ठे धुवे स्वधे महारात्री महाविद्ये लक्ष्मी देवी नमस्तुते. तुझे जे आश्रित भक्तजन त्याची नाही विपत्ती जाणते तव आश्रयाचे पावन धन्य होती त्रैलोकी तू विश्वाची स्वामीने जाण. यासाठी जगाचे करिसी पालन विश्वात्मिका अससी म्हणून धारण करसी जगत्रया तू त्रैलोक्याची अखिलेश्वरी. सर्व बाधा प्रशमन करी विनाशावे आमचे वैरी हे ती कार्य करावे तू जशी मागतो हाची वर. जेव्हा आम्हाचे संकट थोर पडेल तेव्हा तू अवतार घेऊन विघ्न निवारावे तो मालती दत्तात्रेय शीर्षाशी सांगे मार्कंडेय सूत सांगे शौचंकाय श्रवण तुम्ही करावे ऐका तुम्ही भक्तजन. लक्ष्मी व्रत करी जे कथन ते आचरता होई प्रसन्न महालक्ष्मी ती तुम्हावरी. पुरा श्रेष्ठ युगी द्वापरी पवित्र सौराष्ट्र भूवरी जी कथा घडलेली साकरी तीच आजी कथिन. त्या सौराष्ट्र भूभागी भद्रश्रवा राजा राज्य करी ज्ञाता असे तो वेदा माझी भूलोकी तो पराक्रमी सूरजचंद्रिका नामे राणी. पतिव्रता असे राज्ञी भूमीवरी ती देखणी राजा राणी राज्य करी तयासी संतती असे 8-7 सूत पाठोपाठ शांबाला नामे धीट. सुता होती तयाची नगर प्रांगणी उद्यानी खेळती राजनंदिनी. तयवेळी राजग्रही आश्चर्य वर्तले अपार महालक्ष्मी ती चिंतामणी. राही जरी राजग्रही जरी राजहस्ते जनी नांदेन सुख समृद्धी जरी जाईन गरीबा घरी तो स्वार्थी खाई संपदा सारी. इतर आर्त जनता सारी दरिद्री राही बिचारी. विचारायचा करून निवृद्ध नारी रूप घेऊन हाती काठी धरून राजाद्वारे प्रकटली होती तेथे एक दासी धावे दासी दारापासी. तुसे कोण हवे तू जशी जाणे कोण कोणापाशी तू अससी कोणाची कोण कोण्या जागा राहासी जाण. राजग्रहा येण्या कारण सांग गे मजसी माऊली. बोले वृद्ध रूपी लक्ष्मी जगदीश द्विजय स्वामी. द्वारके राहतो आम्ही कमला नामे ओळखी. पूर्वजन्मी तुझी राणी वैश्य भार्या होती जाणे. संघर्ष करी रात्रंदिन ऐसे जय जीवन तयांचे. वैश्य होता महाक्रोधी रोज पत्नीसी मारी. नाना परिछळ करी अन्न पाणी ते मिळेन तेणे नारी संतापली. ग्रहा टाकून निघाली राणी वनी भटकली. दया येई मदतीची मी जावोनी तिजपाशी पुसिले. तिच्या दुःखाशी उपदेश केला ती जशी तिचे समाधान करी. व्रत देई सुख शांती लक्ष्मी व्रता महती. सांगितली तिजसाठी पूजाविधी कचेली. वर्ते सांगितल्या रीती करी श्रद्धेने ती भक्ती. लक्ष्मी व्रत जी आचरी लक्ष्मी ती झाली ती लक्ष्मी प्रसन्न. दरिद्र ते फिटले कलहतेही संपले. धनधान्य ग्रही वसे आनंद झाला श्रीकृपे. लक्ष्मी व्रत आचरी भाग्या नव्हती क्षिती ते दोघे लक्ष्मी लोका जाती. श्रीकृपे करून या जेवढी वर्षे केले लक्ष्मी व्रत तेवढे सहस्त्र वर्ष वैभवात राहोनी जन्मली राजकुळात. पूर्व पुण्य लक्ष्मी व्रताची या नाना सुखे नाना ऐश्वर भोगाया मिळे. त्या राणीस बुलोनी ऐश्वर सुखास विसर पडे त्या
व्रताचा लक्ष्मी व्रताचे स्मरण कराय आले मी जाण सांग माझे आगमन विस्मृती तुझ्या राज्ञीला ऐकोनी तिचे वचत कौतुक झाले दासीस श्रद्धेने विचारी वृद्धेस लक्ष्मी व्रताची महती जोडोनी दोन्ही कर दासी विनवी वृद्धेस सांगे मज लक्ष्मी व्रत केव्हा कैसे आचरावे लक्ष्मी वृद्धरूपी प्रसन्न होई दासीवरी व्रताची महती सारी कथन करी संक्षेपे मासा माझी मार्गशीर्ष त्यात असे ईश्वरीय अंश तोची योग्य लक्ष्मी व्रता श्रेष्ठ पदा मानले गुरुवारी मासा माझी व्रता घेई राही व्रतस्थ मन राखी शांत स्वस्थ शुद्ध चरणी वर्तावे जलपूर्ण कलश वा घागर घेई तया माझी देई पैसा सुपारी दुर्वा घाली हळद कुंकुमाची बोटे लावावी कलशाच्या अष्टदिशांनी 5 वृक्षांच्या फांद्या आणि त्या कलशा माझी नीट ठेवी स्वच्छ अशा पाटावरील तांदूळ थोडे पसरवी जमीन सडा संमार्जन करी बैठक त्यावरी पाटाची करी सभोवार रांगोळी रेखावी कलश ठेवी पाटावरी महालक्ष्मीचे आराधन प्रेमभावे करावे पूजन महालक्ष्मी तिची महाकाली दान तिची महासरस्वती जो महालक्ष्मीची पूजा करी तयावरी कृपा करी निर्धारी या कारणास्तव पूजा सत्वरी जगन्माता सर्वदा ती भक्तवत्सला जगन्माता तिची पूजा करावी तत्वता अर्घ्यादी भूषणे गंधाक्षदा पत्र पुष्प धूप दीप नैवेद्य राजोपचारे यथाशक्ती भावे पूजावी महाशक्ती सकर्पूर तांबूत अर्पण भक्तिभावे करावे जाण ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी द्योन्महा म्हणावे श्री महालक्ष्मी मातेचे पूजन करावे दूध फल मिष्टान्न ठेवावे नैवेद्य अर्पावा लक्ष्मी माये मग देवीची आरती करी मनोभावे ती प्रार्थना करी श्री लक्ष्मी माते इच्छा सांगावी जेणे होई कृपा तुझी करी भगवती लक्ष्मी माते सेवा करी यथामते यथाशक्ती तव भक्ते मान्य करी तू माऊली मी बालकाज्ञ म्हणोनी सेवेत चूक क्षमा करोनी भक्तासाठी येई गे धावोनी प्रसन्न होई आम्हावरी कृपा करी आम्हावरी तू राहावे घरी दारी दरिद्र दुःख निवारी सुखी ठेवी सकळिका विपुल होव धन संपत्ती कधी न येई आपत्ती दीर्घायू असो संततीत भाग्य तेजस्वी करी कमळासने सुरपूजिते शंखचक्र गदा असते महालक्ष्मी जगन्माते लक्ष्मी देवी नमस्तुते अशी करावी प्रार्थना झाली साष्टांग मना पूर्ण होती मनोकामना व्रत ऐसे आचरता पास करी दिवसाशी दूध फळ आहार करी मनी घेई श्रीनाम परी जेणे लक्ष्मी कृपा करी सायंकाळी करी गोपूजन करी महावे नैवेद्य अर्पण मग जेवी तू आपण सहकुटुंबे आनंदे दुसऱ्या दिनी कलश जल ओती विहिरी वा नदी जली 5 फांद्या त्या 5 ठिकाणी एक एक ठेवी तू घरी परत येशी पूजा केली त्या ठिकाणी हळद कुंकू वाहुने नमस्कार भावे करी ऐकोनी झाली दासी संतुष्ट बोले तुझं दिले बहुकष्ट परिण होशी तू रुष्ट क्षमा करी वृद्ध माये आता जाई राणीपाशी निरोप देई ती जशी तेथे थांब तू जराशी राणी येई झडकरी परी त्या क्षुद्र राज्ञीला वैभवाचा गर्व झाला वृद्धेचा निरोप गेला येई ती गर्व करवनी राणी म्हणे कागे थिरडे कशास येसी मदकडे कोण आहे की तुझे पोवाळे नगोने जाणी येथूनच लक्ष्मी बोले त्या राणीचा राजवैभवे माझसे उद्दामोन्मत्त होती विसरली पूर्वस्थिती आज ती शुभ दिन लक्ष्मीचा करी हा दान केलास तू अपमान फळ भोगे तयाचे तू ऐकोनी ती शापवाणी रागे लाल झाली राणी वृद्धे करी मारहाणी अद्वा तद्वा बोलली ती वृद्धा नारी लक्ष्मी माता मनी म्हणे इथे आता क्षणभर न थांबता जाई सत्वरी स्वस्थाना लक्ष्मी निघाली तेथोनी शांबाला ती समोरी दोघी दृष्टी भेट झाली सुदैव होते कन्येचे वृद्धेकडून तिजला राजग्रही त्या वृत्ताला कळला शांबालेला क्षमायाची ती बाला देखोनी सालस बाला वृद्धे येई कळवळा लक्ष्मी व्रताचा तो वसा सांगितला तिज लागी दिन असे मार्गशीर्षातला गुरुवार तसे पहिला तो लक्ष्मीनारायण पूजिला राजकन्याने भक्तिभावे अखेरच्या मग गुरुवारी लक्ष्मी कृपा करी तिजवरी मनातली तिची इच्छा सारी परिपूर्ण करती झाली सिद्धेश्वर नामे रूप मालाधर त्याचा पुत्र राजकन्या मिळे वर विवाह होई तयाचा नृपकन्या सुखी झाली आनंदे नांदू लागली कृपाती लक्ष्मी माऊली तया सतत लाभली भद्रश्रवास नृपा आणि सूरजचंद्रिका राणी लक्ष्मीच्या शापे करून दरिद्र आले दोघांचे हा म्हणता
राज्य जाई वैभव ते नष्ट होई 18 विश्वे दारिद्र्य अन्नान्न दशा पातली लक्ष्मी करी अवकृपा चाले ती कोणाची मात्रा फळे येती ती स्वकर्मा भोगावी लागती जगी राजा राणीची म्हणून दुःख भोगी क्षणोक्षणी हाल रात्रंदिनी भोगी काय ते सुचेना राणी ती विचार करीती बोलली नरपती दामात आपला भला सहाय्य मागावे तयाचे जाई तया राजग्रही सांगा ही दुर्दशा सारी दया उपजे अंतरी सहाय्य काही आजी करी तैसा तो राजा निघाला दामात नगरी आला विश्रांती घ्याया बैसला नदीकाठी तो एकला राजगृहातील दासी आल्या होत्या त्या पाण्याशी पाहती भद्रशव्यासी करती त्या वासपुशी कोठोनी झाले आगमन हात कोणाचे कोण आपले सांगी नाम संपूर्ण ऐकोनी करू मार्गदर्शन वदनी शोभे राजलक्षण परिदशा दिसे हीन दीन सत्य असेल ते सांगी जाण करामन मोकळे सत्वरी निरूप पाही त्या दासी ते सांगे सर्व नाते गोते नवल होई ऐकोनी धावत जाती त्वरेने राजग्रही शांबाला नृप वृत्तांत ऐकला सर्व ऐकोनी तिला आश्चर्य होई बहुत शांबाले काय केले मेनका दासीच बोले वस्त्रभूषणी घेऊन त्याची माझी आण्या आणि भद्रश्रवा आणि राजदाराज सत्कार तयाचा झाला तयाचा करी भारी सर्व दासी सेवेकरी होते तत्पर नृपाच्या सेवेला पंचपक्वानाचे भोजन ते कराया मनोरंजन बधून गीत वाद्य नर्तन सर्व सिद्ध होते नृपसेवे काही दिवस राहूनी पाहुणचार घेऊन राजा ताले परतोनी आपल्या नगराशी जाताना त्यासी कन्येने हंडा भरून द्रव्याने पिता देई प्रेमाने वंदन करी पितासी राजामनी संतोषाने स्वधामा पोते येवोनी बोले आपल्या पत्नीस द्रव्य देख जे आणले हंडा पाहे उघडोनी आश्चर्य आले घडोनी द्रव्य ते नृप होवोनी द्रव्य ते नष्ट होवोनी तयाचे कोळसे होती सूरचंद्रिका अहंकारी अपमान ती लक्ष्मीचा करी म्हणून कल्याण होई झाले होते सर्व लक्ष्मी सत्य कन्या शांबाला लक्ष्मी भक्त आर्या झाली नाही उन्मत्त राजग्रहीच्या वैभववित्त विपुल असे भरभरून सूरचंद्रिका होई विकारी जाई एकदा कन्येच्या घरी तेव्हा माते कुशल विचारी कन्याप्रेमी करोनी ती बाला मातेस करी नमन करी आदर सत्कार दिन असे गुरुवार मार्गशीर्ष मासातला लक्ष्मीव्रत शांबाला करी राजभार्या मातेसी करवी व्रता भावभक्ती करुणीय माता राही काही दिवस निघाली सूरचंद्रिका लक्ष्मीव्रत केले म्हणून श्रीमंती लाभली ती जशी पुढे काही काळ वर्तता माहेरी येई शांबाला परी तिथे विचित्र आला अनुभव मातृकृतीचा न देता द्रव्य पितासी कोळसे देसी तयासी रिक्त हस्ते धाडिलेसी म्हणून माता कोपली त्या शांबालेला काही माहेरीनं कोणी पुसे स्वपुत्रीच्या भेटीसही आली नाही माता राणी तरी त्या शांबालेला मातेचा राग न आला सत्वरी ती पतिग्रहा आली गेल्या पावली निघताना करी गोष्ट घेई थोडे मीठ मग ते धरोनी नीट निघाली आपले नगरी येवोनी पोते राजमंदिरी राजा मग बालेस विचारी गेली होतीस तुझ्या माहेरी काय आणले राणी तेथून ती त्यावरी उत्तर देई राजाचे मित्ते सार आणले नवल होई ते ऐकोनी शांबालेच्या पतिप्रती तो बोलला पत्नीला पाहुते दाखवे मला ते ऐकोनी शांबाला म्हणे धीर थोडा धरा मग सांगून आचार्याशी भोजन अळणी करवी पती ते भोजना बैसवी चकित झाला तेव्हा तोही शांबाला काय करी ताटी थोडे मीठ वाढी तेव्हा वस्तू ताटातली रुचकरशी लागली बाला ती खरी चतुर म्हणे हेच राज्यसार मनी करता विचार नृपासही पटले ते मग त्या उभयतांनी लक्ष्मी स्मरण करून भोजन केले आनंदोने सुखेती नांदू लागली असे महालक्ष्मी व्रत फलदायी सदोतीत करी श्रद्धे जीवनात सुख लाभेल जगात प्राप्त होई सुख समृद्धी धनधान्याची होई वृद्धी ऐसी व्रताची त्या प्रसिद्धी असे सर्वत्र भूवरी स्त्री पुरुष भाविक जन लक्ष्मी व्रता जे आचरण त्या ठेवी वैभवात जाण सत्य वच हे ऐसे प्रत्यक्ष लक्ष्मीने जे सांगितले स्वमुखे पद्मपुराणी विस्तारे असे वर्णिले सर्वही धनधान्य लाभायासी सौख्य ती मिळावयासी इच्छा पूर्ण व्हावयासी लक्ष्मीव्रत करावे करोनी भावे लक्ष्मीव्रत पूजन हा महिमा करावा पठण किंवा करावे त्याचे श्रवण म्हणजे फळ लाभेल हाती ऐसे लक्ष्मीव्रत केल्यावरी यापुढे प्रत्येक गुरुवारी दिवसा माझी एकदा करी
एकदा तरी महिमा हा पठण करी, महालक्ष्मीची होता प्रसन्न. देईल समृद्धी धनधान्य, भूमिग्रह ऐश्वर्यवाहन लाभेल. लक्ष्मी कृपे करून ऐश्वर्य प्राप्त झाल्यावरही करू नये ती शिरजोरी. नम्रतेने गुरुवारी लक्ष्मी व्रत आचरी करावे हे स्वतः व्रत सांगावे. आप्तस्वकीया त्रयाकडून करवावे धनलाभ सर्व होई. असा असे लक्ष्मी व्रताचा महिमा. मालती दत्तात्रेय करी वर्णना म्हणून करी. श्री ओम श्रीम नमः रोज सकाळी रात्री सहस्त्र लक्ष्मीचा करील जो हा मंत्र सुख समृद्धी सिद्धी लाभत. महालक्ष्मी कृपा करी त्यावरी. ओम श्रीम नमः लक्ष्मी मंत्र संकल्प सिद्धी साक्षात सहस्र जप रोज करी नित्य नेमे करुणी. श्री भक्त मालती दत्तात्रेय ग्रंथ लिहिवी. लक्ष्मी स्वस्फूर्ती वाचती ऐकती वाजे भक्ती कृपा करी महालक्ष्मी माता. श्री महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती शांती. श्री महालक्ष्मी देवतार्पणमस्तु. नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमस्तुते. सर्वज्ञे सर्ववर्धे सर्वदुष्ट भयंकरी सर्वदुःख हरिदेवी महालक्ष्मी नमस्तुते. सिद्धिबुद्धी प्रदे देवी भुक्तिमुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदादेवी महालक्ष्मी नमस्तुते. आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योग योग संभूते महालक्ष्मी नमस्तुते. स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते. पद्मास्थन स्थिते देवी परब्रह्मण स्वरूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमस्तुते. श्वेतांबर धरे देवी नानालंकार भूषिते जगस्थिते जगन्मातर महालक्ष्मी नमस्तुते. जय देवी जय ओम महालक्ष्मी माते प्रसन्न होनी वरदे भक्ताते. जय अंबे भक्तांच्या श्री महालक्ष्मी आई. लक्ष्मी व्रत आचरी भक्ता ऐश्वर्य देवी विश्वव्यापक जननी तू जैशी नाही धावसी भक्ता लागे पावसी लवलाही. तुझ्या प्रसादे भक्ता लाभे सुख शांती आपत्ती चिंता क्लेश सर्व इथे पळते संकटे तुझ वाचून कोण रक्षी माते. प्रार्थितो हा भक्त पावता जगदंबे ही मालती दत्तात्रेय ही रेखा सुधाकर आरती ओवाळी प्रेमे भक्तासरे लोटांगण घाली.